दर्शनाचा छान आनंद घ्या, स्वतःची काळजीसुद्धा घ्या, हेच मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. आज टाकेवाडी इथून कळंब चांडोली गटातून माननीय उषाताई रमेश कानडे व तुलसीताई सचिन भोर यांच्या माध्यमातून भक्ती शक्ती यात्रा ही सप्तशृंगीगड व दिंडोरी या ठिकाणी सर्व हजारो महिलांना घेऊन टाकेवाडी इथून प्रस्थान करणार आहे. तसेच त्याच्यासाठी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण अशा प्रकारे, तसेच गडावर जाण्यासाठी रोपवेची पण त्यांच्याकडून सुविधा देण्यात येत आहे. ते सर्वांनी या गोष्टीसाठी सर्वांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे. मी ग्रामपंचायत टाकेवाडी इथून आले आहे. मॅडम आपल्या तुलसीताई भोर आणि उषाताई कानडे यांच्यासोबत आम्ही आमचं गाव नेहमीच आहे आणि इथून पुढे राहणार आहे. मॅडम तुम्हाला अशीच आम्ही सोबत देऊ, इथून मागं पण दिलेली आहे आणि इथून पुढेही अशीच साथ देत राहू. जय हिंद, जय राष्ट्रवादी. आज आम्ही वनी दर्शन सप्तशृंगी 3.5 शक्तिपीठातील एक वनी सप्तशृंगी जो गड आहे तिथे जाणार आहे आणि दिंडोरी येथे स्वामी दर्शन घेणार आहोत. आणि मॅडमनी सकाळी नाश्ता पण दिलेला आहे आणि दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण देणार आहे. कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामधून एक आगळा वेगळा उपक्रम, या गटातील तिन्ही उमेदवार, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार तुलसीताई भोर असतील, कळंब पंचायत समिती गणातील उमेदवार उषाताई कानडे असतील, त्याचप्रमाणे चांडोली पंचायत समिती गणातील उमेदवार सीमाताई खिलारे असतील, या तिघी माता भगिनींनी एक आगळा वेगळा उपक्रम त्यांच्या सगळ्या भगिनींसाठी त्या ठिकाणी काढला. त्या म्हणाले की आम्ही दरवेळेस घरामध्ये चूल आणि मूल याच्या बाहेर काय आम्ही पडत नाही. आता सध्या कांदे लागवडीची गडबड पण जवळपास सगळ्यांची संपलेली आहे. 2 दिवसांनी संक्रांतीसारखा हे पवित्र सण त्या ठिकाणी होतोय. तर त्या सणाच्या माध्यमातून आपल्याला सर्व माता भगिनींसाठी काय करता येईल, ह्या तिघींच्या कल्पनेतून आज भक्ती शक्ती यात्रा आपण ह्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. भक्ती शक्ती यात्रा म्हणजे नक्की काय, याच्यामध्ये दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि वणी येथील सप्तशृंगी मातेची शक्ती, या 2 ठिकाणी आपण या सर्व महिलांना घेऊन जाणार आहोत. याच्यामध्ये गेली 8 दिवस आमचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र झटत होते. त्यातून आज खऱ्या अर्थाने आज ही यात्रेचा प्रारंभ त्या ठिकाणी होतो. पुढील 5 दिवस ही यात्रा त्या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये जाणार आहे. आज 12 आणि 13 तारीख, त्याच्यानंतर 16 आणि 17 तारीख आणि 20 तारीख अशी 5 दिवस आपण वेगवेगळ्या गावांसाठी वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी केलेले आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातून साधारणतः 1150 ते 1200 महिला आपण त्या ठिकाणी घेऊन जात आहोत. आज त्यांना घेऊन जात असताना प्रथमतः आपण गाडीमध्ये नाश्त्याची सोय त्यांच्यासाठी केलेली आहे. दुपारी भोजनाची व्यवस्था दिंडोरी या ठिकाणी केलेली आहे. भोजन व्यवस्था झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे किंवा अण्णा महाराज माऊली त्यांचे दर्शन घेऊन तिथून ही सर्व मंडळी वणी येथील देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दर्शनाला जाताना बऱ्याचशा माझ्या वृद्ध माता भगिनी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी गडावर जाण्यासाठी रोपवेची सुद्धा सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिकडून परत येताना त्यांची परत भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एक छोटासा उपक्रम या माझ्या सर्व माता भगिनींसाठी ह्या भगिनी उमेदवारांनी त्या ठिकाणी आयोजित केला आहे. तर माझी ह्या गटातील सर्व ज्या काय माझ्या माता भगिनी आहेत त्यांना एक विनंती करतो तुमच्याद्वारे की आज जेवढ्या महिला गेलेल्या आहेत असं आपले तिन्ही टप्प्यामध्ये आपण सर्व महिलांना त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी जास्तीत जास्त महिलांनी ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व ह्या यात्रेमध्ये गेल्यानंतर आपल्या सर्व कुटुंब असेल, आपल्या भागातील लोक असतील, त्यांच्यासाठी गुरु माऊलींचे व देवी मातेचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन यावेत अशी विनंती या ठिकाणी करतो आणि माझं थांबतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.